पुणे जिल्ह्यातील रांजणगावामध्ये एका पोलीस शिपायानं दारूच्या नशेमध्ये 5 वाहनांना उडवलेलं आहे। हेमंत इनामे असं या मद्यपी पोलीस शिपायाचं नाव आहे। रात्री उशिरा पार्टीमध्ये मद्यप्राशन करून तो कारनं घरी जात होता आणि यावेळी दारूच्या नशेमध्ये असल्यानं त्याच्या कारवरील ताबा सुटला आणि त्यानं 4 ते 5 वाहनांना धडक दिलेली आहे। आता या मद्यपी पोलिसावर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। तर पुणे जिल्ह्यातील रांजणगावमधला हा प्रकार आहे। रांजणगावमध्ये एका पोलीस शिपायानं दारूच्या नशेमध्ये 5 वाहनांना उडवलेलं आहे। हेमंत इनामे असं या मद्यपी पोलीस शिपायाचं नाव आहे। रात्री उशिरा पार्टीमध्ये मद्यप्राशन करून तो कारनं घरी जात होता आणि यावेळी दारूच्या नशेमध्ये असल्यानं त्याचा कारवरील ताबा सुटला आणि त्यानं 4 ते 5 वाहनांना धडक दिलेली आहे। आता या मद्यपी पोलिसावर काय कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। आपण पाहतोय गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये नुकसान झालेलं आहे। ही रिक्षा पाहतोय, या रिक्षाला देखील या पोलीस शिपायानं आपल्या कारनं धडक दिलेली होती आणि यामध्ये त्या रिक्षाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। तर पुण्याच्या रांजणगावमधला हा प्रकार आहे। रांजणगावमध्ये एका पोलीस शिपायानं दारूच्या नशेमध्ये वाहन चालवत 5 वाहनांना धडक दिलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत आहेत। हेमंत, एका पोलीस शिपायानंच दारूच्या नशेमध्ये 5 वाहनांना धडक दिली आहे, काय कारवाई करण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच रविवारी मध्यरात्री हा पोलीस एका पार्टीत मद्यप्राशन करून पुणे अहिल्यानगर महामार्गावरनं जात असताना त्याने मध्यरात्रीच्या सुमारास 5 ते 6 वाहनांना महामार्गावरील धडक दिली आणि यामध्ये अनेक जण जखमी झाले, काहींचे हात फ्रॅक्चर झालेले आहेत, छातीला मार लागलेले आहेत। अशा जखमींवरती सध्या विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या प्रकाराने आता रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून या मद्यपी जो काही पोलीस कॉन्स्टेबल कार चालवत होता त्याला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्या कॉन्स्टेबलचे सध्या ब्लड हे लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे। हेमंत, या संपूर्ण अपघातामध्ये कोणी जखमी झाले या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच 5 ते 6 जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि या सर्व जखमींवरती सध्या जवळच्याच विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। मात्र या प्रकरणामध्ये कुठेतरी गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर झाला होता आणि माध्यमांनी हा आवाज उठवल्यानंतर यानंतर रांजणगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून जो काही मद्यपी कॉन्स्टेबल होता हेमंत इनामे याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला सध्या अटक केलेली आहे आणि त्याच्या ब्लड सॅम्पल नंतर पुढील जे काय आहे ते अजून कलम वाढवली जाण्याची सुद्धा शक्यता आहे। नक्कीच हेमंत, मद्यप्राशन करून वाहनं चालवू नये असा नियम आहे, मात्र याच नियमांचं उल्लंघन आता पोलिसांकडूनच केले जाते हे समोर येऊ लागले आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।